नारायण नारायण. श्री खंडेरायांनी मला जे कार्य सोपवले आहे ते पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे खरं, परंतु जर तिम्मा शेटनी मला जेजुरीत काय घडलं म्हणून विचारलं तर मी काय करावं? आपण असं अचानक येणं केलं मुनीवर? कार्यच असे आहे की त्वरित येणे आवश्यक होते. काही अमंगल तर घडले नाही ना? कालपासून अस्वस्थ वाटत होते म्हणून विचारले. अहो, काल रात्री ह्यांना वाईट स्वप्न पडले. संकेत बरे नाहीत असं म्हणत होते. सर्व काही कुशल मंगल आहे ना मुनीवर? सर्व काही मंगलच होणार. आपण निश्चिंत असावं. आता जे कार्य पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो होतो ते सांगतो. तिम्मा शेट, श्री म्हाळसा देवी नेवासेला यायला निघाल्या आहेत. खरंच सांगता आहात का तुम्ही मुनीवर? हो. अहो, आम्हाला तर हे ठाऊक देखील नव्हते. तसे पत्र देखील आले नाही जेजुरीवरून. आता कोणत्याही क्षणी त्या इथे येतील, परंतु त्या येण्याआधी त्यांच्या स्वागताची यथोचित तयारी आपल्याला करता यावी म्हणून ही वार्ता द्यायला मी पुढे आलो आहे. अहो, हे तर चांगलेच संकेत आहेत. तुम्ही का उगाच संकेत बरे नाहीत म्हणून म्हणत होतात? मुनीवर, आणखीन कोण कोण येणार आहेत म्हाळसासोबत? काय झालं? सध्या तरी श्री म्हाळसा देवी एकट्याच येणार आहेत, परंतु लवकरच श्री खंडेराय येऊन त्यांना जेजुरीत परत घेऊन जातील याची मला खात्री आहे. पण मुनीवर, जेजुरीत सारे काही कुशल मंगल आहे ना? तिम्मा शेट, आता श्री म्हाळसा देवी आल्या की सर्व काही सांगतीलच, परंतु आता आपण त्यांच्या स्वागताची तयारी करायला घ्यावी. येतो मी. नारायण. काय झालं असावं? देवी, हे आपले इच्छित स्थळ, आपले निवास स्थान. देवा, हो तुम्ही तर समधीकडे असतायसा. मला एक विचारायचं होतं जी. विचार बाणाई. तुम्ही म्हाळसा देवीन संग बोलत होतासा ना? बजी त्या निवाशाला पोचल्या का जी? सांगा जी. होय, म्हाळसा देवी त्यांच्या घरी नेवासेला पोचल्या आहेत, परंतु हे तुला माझ्याकडून कळले आहे. हे तू कोणालाही सांगू नये. नाही नाही, मी हे कुणासनी बी नाही सांगणार देवा. कोणत्या विचारात आहेस बाणाई? देवा, अहो तुम्ही तर समधीकडे असतायचा. तुम्हासनी तर समद ठाव आहेत. समधीकडे ध्यान असते तुमचं. तरीही ह्या क्षणी तुला कोणती चिंता वाटते आहे हे मला ठाऊक नाही. देव गडावर नाही ते कुठं गेल्या ते हे कुणासनी बी ठाव नाही. त्याचाच विचार करत होते मी. देवा, अहो तुम्हासनी तर देव कुठं गेला आहे ते ठाव असणार. मग मला सांगा की. बाणाई, तुलाच नाही तर सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे की श्री खंडेराय कुठे आहे. परंतु मला माझ्या मर्यादा सोडून तुला हे सांगता येणार नाही. अहो पर बाणाई, मी तुला केवळ इतकेच सांगून आश्वस्त करू इच्छितो की श्री खंडेराय लवकरच गडावर येतील. खरं सांगताय सवय? होय. म्हणजे देव म्हाळसा ताईसनी माघारी घेऊन येत्याल? हे
ह्या क्षणी सांगणे उचित नाही, परंतु योग्य वेळ येताच ते सर्वांना कळेल. जी. कुठं गेला असतील देव? काही वार्ता? तेच जाऊन पाहतो. गडावर पाकगृह बंद आहे. कोणीही अन्नग्रहण केलेलं नाही. म्हाळसा गडावरून निघून गेल्या आहेत हे कळलं तर लोकांना सांगणं अवघड होऊन बसेल. त्यात श्री खंडेराय देखील नाहीत. येऊ का जी? गणोबा या. काय वार्ता? देवगडावर आला आईची. एकटेच आहेत की सोबत कोणी आहे? एकच आईची. आम्ही आलोच. जी मी येतो. आपण त्यांना भेटायला हवं. म्हाळसा, मला आजही तो दिवस आठवतो आहे ज्यावेळी ह्या जेजुरीच्या सिंहासनावर आपण दोघेही विराजमान झालो होतो. म्हाळसा, ह्या जेजुरीची तू साम्राज्ञी आहेस, परंतु आज ह्या सिंहासनापासून तू खूप दूर गेली आहेस. की आपण अंतपुरात जाऊन बोलूया. होय, कारण सर्वांसमक्ष आपण असं बोलणं योग्य नाही. ह्यात अयोग्य काय आहे? मातेला थांबवण्यासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं होतं असंच मला वाटतं. गणेश, तू अजूनही रागावला आहेस. खरं तर तुला काय वाटतं हे मी जाणू शकतो, परंतु त्यावेळी परिस्थिती माझ्या हातामध्ये नव्हती. खंडेरायांना निरोप पाठवा आणि इथे बोलावून घ्या. अहो, पण आपण काय बोलणार त्यांना? मी बोलेन, तुम्हाला सुचत नसेल तर. त्या बानूचा सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. आता ह्यापुढे काय घडणार आहे हे ह्या क्षणी सांगता येणे कठीण आहे, परंतु आता यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे.